हॅलो फ्रेंड्स, काल आपण जो पाठ सुरू केला होता, काल आपण जो लेसन शिकत होतो त्या लेसनचं नाव होतं द स्टोरी ऑफ टी. ह्याच्यामध्ये कालचा जो सेक्शन आपण पाहिला होता, कालच्या सेक्शनमध्ये आपण हे पाहिलं होतं की याचं इन्व्हेन्शन कसं झालं, म्हणजे याचा शोध कुठे लागला, म्हणजे चहा पहिल्यांदा कुठे अस्तित्वात आला किंवा कुठे आधी चहा आपल्याला सापडला किंवा समाजाला सापडला, लोकांना सापडला. त्याच्यानंतर त्याचं इम्पॉर्टन्ससुद्धा आपण थोडक्यात पाहिलं की चहाचं महत्त्व काय किंवा कशा पद्धतीने चहा हा वर्ल्ड वाईड हा चहा घेतला जातो किंवा चहा कसा कन्झ्युम केला जातो वर्ल्ड वाईड, हे सुद्धा कालच्या लेक्चरमध्ये आपण काल पाहिलं होतं. आता चायनीज लोक म्हणतात की त्यांचा जो एम्प्रॉयर शेनॉंग जो आहेत, द किंग ऑफ ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, हे जे काय एम्प्रॉयर होते, हे जेव्हा जंगलामध्ये काही शोध लावण्यासाठी किंवा काही औषधी शोधण्यासाठी जेव्हा गेले होते, तर त्यांच्यासाठी जे पाणी तापवलं जात होतं, त्या पाणी तापवण्याच्या त्या याच्यामध्ये जेव्हा चहाचा पाला येऊन पडला, तर चहाचा पाला येऊन पडल्यानंतर त्याचा जो कलर चेंज झाला आणि तो चहा घेतल्यानंतर त्याला त्याचं महत्त्व कळलं आणि त्याच्यानंतर चहाचं अस्तित्व आलं आणि त्याच्यानंतर लोकांनी चहा प्यायला सुरुवात केली, असं चायनीज लोकांचं म्हणणं आहे. आणि चायनीज लोक दावा असा करतायत की चहाचा जो शोध आहे तो त्यांच्या किंग एम्प्रॉयर जो काय शेनॉंग त्यांनी लावलेला आहे. आता पुढे असं म्हटलं आहे, येट अनादर लिजन टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क नेक्ड बुद्धिधर्मा who was the first to use tea as a drink. आता जे बुद्धिधर्मा लोक आहेत, जे बुद्धिस्ट लोक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं जे बुद्धिधर्मा, त्यांचे जे एम्प्रॉयर होते, त्यांचे जे किंग होते, त्यांनी सर्वप्रथम चहाचा शोध लावला. त्यांनी चहा आधी पिला, ते चहा पिल्यानंतर समाजाला चहा काय असतं ते कळलं आणि त्यांनी चहाचा शोध लावला, असं कोणाचं म्हणणं आहे? बुद्धिस्ट लोकांचं म्हणणं आहे. Bodhidharma, who was the first to use tea as a drink, he was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for periods of time in prayer and meditation. बघा, असं म्हणतात की गरज जी असते, ही गरज एखाद्या शोधाची जननी असते. म्हणजे जेव्हा मला एखाद्या वस्तूची गरज पडते किंवा जेव्हा मला एखाद्या गोष्टीची कमतरता भासते, तेव्हा मी ती शोधण्यासाठी बाहेर पडतो किंवा तेव्हा ती शोधण्याचा प्रयत्न मी सुरू करतो. अशाच पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे जे बुद्धिस्ट किंग होते किंवा बुद्धिधर्माचे होते, यांना असं एक हर्ब पाहिजे होतं. या ठिकाणी एक शब्द वापरला आहे बघा, हर्ब. ॲक्च्युली हर्बचा अर्थ होतो झाड किंवा पाला किंवा असं नाही का, देठ, म्हणजे थोडक्यात वनस्पती म्हणूयात आपण. हर्बला आपण दुसऱ्या शब्दात काय म्हणू शकतो, एखादी वनस्पती. म्हणजे अशी त्यांना वनस्पती पाहिजे होती, जी वनस्पती काय करेल, मेडिसिनल प्लांट. हर्ब ऑर मेडिसिनल प्लांट म्हणजे हर्ब म्हणजे एखादी वनस्पती जी औषधी गुण ज्याच्यामध्ये आहे, असं त्यांना पाहिजे होतं, ज्याचा काय फायदा होऊ शकेल, विच वूड हेल्प हिम स्टे अवेक. स्टे अवेक म्हणजे जागं राहणे. स्टे अवेकचा अर्थ होतो जागं राहणे. अँड अलर्ट, अलर्ट म्हणजे सावध. आपण म्हणतो ना अलर्ट, रेड अलर्ट. रेड अलर्ट म्हणजे काय, जेव्हा आता सगळं हे लॉकडाऊन वगैरे चाललं होतं, जेव्हा बरेचसे मेसेज जे येत होते, त्याचं हेडिंग होतं रेड अलर्ट. रेड अलर्ट म्हणजे काय, थोडक्यात चेतावणी, लोकांना सावधगिरीचा इशारा, असा त्याचा अर्थ होतो. मग हा जो काय सावधगिरीचा इशारा केला जात होता किंवा हा जो काय सावधगिरीचा इशारा असतो, याबद्दल त्या ठिकाणी म्हटलं आहे की स्टे अलर्ट. त्यांना काय केलं जाऊ शकतं, तर अलर्ट राहायला. प्लांट विच वुड कीप स्टे अवेक अँड अलर्ट फॉर पिरियड्स ऑफ टाईम इन प्रेयर अँड मेडिटेशन. मेडिटेशन करणे म्हणजे काय करणे, ध्यान लावून बसणे, चिंतन करणे, मनन करणे, आत्मचिंतन करणे, नाही का ते. आता त्या मेडिटेशन करणे म्हणजे आपण पाहतो बरीच लोक रूम वगैरे असं प्रॉपरली पॅक करतात एकदम शांतपणे. थोडक्यात मेडिटेशनचा अर्थ आता असा होतो की समाजातील सगळ्या गोष्टींचा विचार सोडून द्यायचा आणि फक्त आत्मपरीक्षण करायचं.
किंवा फक्त स्वतःचा विचार म्हणजे स्वतःच्या चुका, स्वतःचा चांगलेपणा या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करायचा, याला म्हणतात मेडिटेशन. थोडक्यात आत्मपरीक्षण करणे, आपल्यातलं काय वाईट आहे ते बाहेर काढणे, काय समाजातील चांगले ते घेणे, पण समाजातील कुठल्याही घटकाचा विचार विमर्श चिंतन करायचं नाही. म्हणजे स्ट्रेस फ्री राहायचं तेवढा एक 15 मिनटं 20 मिनटं जे काही तुमचं मेडिटेशनचा काळ आहे आपल्यासाठी तेवढाच काळ आपण धरतोय. पण जे जुनी लोकं होती, जी साधू लोकं होती, जे ऋषी महाऋषी होते, हे कित्येक महिनेसुद्धा मेडिटेशन करत होते. त्यांच्यात ती पॉवर होती की ते कित्येक दिवस न खाता पितासुद्धा राहू शकत होते. त्यांच्यामध्ये ती स्ट्रेंथ होती, त्यांच्यामध्ये ती ताकद होती, त्यांची ती विल पॉवर होती, त्यांना ती दैवी शक्ती मिळालेली होती. आणि त्या दैवी शक्तीच्या आधारावरती, त्या दैवी शक्तीच्या बेसवरती ती लोकं ते सगळं करू शकत होते. तर या किंगला अशी एखादी औषधी पाहिजे होती, अशी एखादी वनस्पती पाहिजे होती, जी वनस्पती काय करू शकेल, तर यांना अलर्ट ठेवू शकेल, यांना सावध ठेवू शकेल किंवा यांना जागं ठेवू शकेल. नाहीतर आपण समजा बसलोय, आत्मपरीक्षण करतोय, चिंतन करतोय. आपण बऱ्याच वेळा बघतो परीक्षेच्या काळात आपण अभ्यास करतो, डोळे बंद करून पाठांतर करायला लागले की डोळे बंद करून ते कधी बंदच राहतं आणि सकाळी पार जाग येते. अलार्म वाजल्यावर कळतं अरे आपण तर पाठांतर करत होतो. ते पाठांतर झोपेत. का? आपल्याकडे ती ताकद नाही आहे किंवा आपल्याला जागण्याची सवय नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत, किंवा जागण्याची सवय नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला घडत होत्या. त्यामुळं त्यांना अशी एक वनस्पती पाहिजे होती, जी वनस्पती काय करू शकेल, त्यांना मेडिटेशनच्या वेळेला जागं ठेवू शकेल. आता मेडिटेशन जो वर्ड आहे हा नाऊन आहे. मेडिटेशन काय आहे? नाऊन आहे. त्याचं जे वर्ब आहे ते आहे मेडिटेट. त्याचं वर्ब काय आहे? मेडिटेट. आता मेडिटेट जो आहे वर्ब आहे आणि मेडिटेशन त्याचं काय आहे? नाऊन आहे. प्रेयर अँड मेडिटेशन आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल. कन्सिडरेबल म्हणजे उल्लेखनीय किंवा भरपूर म्हणू शकता तुम्ही या ठिकाणी. एक सोपा शब्द तुम्ही या ठिकाणी देऊ शकता, भरपूर. म्हणजे भरपूर प्रयत्नांनंतर, भरपूर ट्रायलनंतर. ट्रायल म्हणजे परीक्षण. म्हणजे हे करायचं, आता जसं कोरोनावरती वॅक्सिन काढायचं आहे, ते म्हणतात की वॅक्सिन तयार झाल्यानंतर त्याचं ट्रायल घ्यायला 90 दिवस लागतात. म्हणजे 3 महिने त्याचं टेस्टिंग आहे. म्हणजे औषध एखाद्याला दिल्यानंतर 3 महिने त्याला टेस्ट केलं जाईल की खरोखर त्याला कोरोना होतो आहे का, तो कोरोनापासून वाचतो आहे, हे टेस्टिंग केलं जाईल. मग हा ट्रायल त्याला आपण म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? ट्रायल. कन्सिडरेबल म्हणजे उल्लेखनीय म्हणू शकता किंवा भरपूर मोठ्या प्रमाणात. सर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट च्युईंग लीव्ह फ्रॉम टी श्रब ॲक्टेड ॲज अ स्टिम्युलंट हेल्पिंग टू स्टे अवेक. एक खूप सुंदर शब्द या ठिकाणी तुम्हाला सांगायला मला आवडेल, जो बरेच विद्यार्थी चुकीचा उच्चारतात. या ठिकाणी शब्द आहे च्युईंग. मूळ शब्द जो आहे तो आहे च्यू, CHEW. च्यू या शब्दाचा अर्थ होतो चगळणे. च्यू या शब्दाचा अर्थ काय होतो? चगळणे. म्हणजे एखादा जो वस्तू असते, जसं मी हा शब्द का सांगितला तुम्हाला, कारण तुम्ही च्युईंग गम खाता. च्युईंग गम ते बूमर आणि काय 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 असतात ना ते, तर च्युईंग गम खाता. आता लोक च्युईंग गम नाही म्हणत, चिंगम म्हणतात. काय म्हणतात? चिंगम. ॲक्च्युली तो वर्ड चिंगम नाही आहे, तो वर्ड काय? च्युईंग गम असा तो शब्द आहे. आणि च्युईंग गम जो असतो, हा च्युईंग गम हा शरीरासाठी किती घातक आहे किंवा काय आपल्याला सगळं माहिती आहे, त्याच्याबद्दल आज आपल्याला चर्चा करायची नाही आहे. पण हे जे च्युईंग गम आहे त्याला चिंगम नका म्हणू कधी. च्यू करणे म्हणजे चगळणे. जसं काही लोक ते पान मसाला वगैरे खातात, गुटखा वगैरे नाही का, तर त्यालासुद्धा त्याच्यावर लिहिलेलं असतं च्युईंग ऑफ टोबॅको मे बी इंजुरियस टू हेल्थ. म्हणजे तंबाखू चगळणं हे शरीरासाठी घातक असू शकतं, घातक सिद्ध होऊ शकतं, असं त्या ठिकाणी दिलेलं असतं. कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट च्युईंग लीव्ज फ्रॉम द टी श्रब.
आता श्रब म्हणजे सुद्धा हर्ब. आता जो आपण पाहिलं होतं ना, हर्ब शब हे सगळे वनस्पतीचे शब्द आहेत ते सगळे. ॲक्टेड ॲज स्टिम्युलंट. स्टिम्युलंट शब्द काल आपण पाहिला होता. स्टिम्युलेट करणे म्हणजे उत्तेजना देणे किंवा ॲक्टिवेट करणे. म्हणजे माणसाला ॲक्टिवेट करतं ते. जसं माणूस एका दमलेला असतो त्याला तो स्टिम्युलेट करतो. स्टिम्युलेट करणे म्हणजे उत्तेजना देणे. येऊन घेऊ शकता तुम्ही. स्टिम्युलंट म्हणजे आता उत्तेजना देणारा स्टिम्युलंट म्हणजे ॲक्च्युली स्टिम्युलेट हा त्याचा वर्ब आहे. वर्ब काय? स्टिम्युलेट. आणि स्टिम्युलंट ॲडजेक्टिव्ह आहे. स्टिम्युलेटिंग सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे. हेल्पिंग हिम स्टे अवेक. त्याला जागं राहण्यासाठी मदत करत होते. म्हणजे त्यांनी ज्यावेळेला तो पाला जो होता तो चघळला. कसला? चहाचा पाला ज्यावेळेस त्यांनी चघळला तर तो चघळल्यानंतर त्याला जागं राहण्यासाठी त्या ठिकाणी मदत होत होती. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमॉंग हिज डिसायपल्स इन चायना. म्हणतायत की इट वॉज ही, तेच होते. त्यांनी काय केलं? चायनामध्ये चहाचा शोध लावला आणि लोकांना चहाबद्दल सांगितलं. इथं एक शब्द आला बघा, डिसायपल्स. डिसायपल म्हणजे शिष्य, अनुयायी. म्हणजे जे अनुयायी असतात, जे शिष्य असतात त्यांना आपण काय म्हणतो? डिसायपल्स म्हणतो. इट इज सेड दॅट Japanese priests studying under Buddhist teachers in China carry tea seeds and leaves back home with them. Turkish traders who also began to bargain for tea on the borders of Mongolia. आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट्स, वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क लावले जात आहेत. त्याच्यातले काय बघा म्हणतायत. इट इज सेड दॅट जॅपनीज प्रिस्ट, जपानची जी लोक होती, स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर, जे काय करत होते? बुद्धिस्ट लोकांच्या म्हणजे मार्गदर्शनाला शिकत होते. जसं आपण आत्ता पाहिलं ना अनुयायी शब्द, मग त्यांचे जे अनुयायी होते. टीचर्स इन चायना कॅरी टी सीड्स. सीड्स म्हणजे बिया. सीड्स म्हणजे बिया. चहाच्या ज्या बिया होत्या. अँड लिव्स बॅक होम विथ देम. Turkish traders also began to bargain for tea on the borders of Mongolia. टर्किश जे लोक होते ते सुद्धा बॉर्डरवरती, मंगोलियाच्या बॉर्डरवरती ते सुद्धा चहापत्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्रोमाइसेस करायला लागले. की असं करूयात मग तुम्ही आम्हाला हे द्या, तसं करूयात मग आम्ही असं करतो मग तुम्ही आम्हाला हे द्याल का? म्हणजे त्याच्याबद्दल ते काय करायला लागले? कॉम्प्रोमाइसेस करायला लागले. या ठिकाणी बार्गेन करणे म्हणजे कॉम्प्रोमाइज करणे. ॲक्च्युली बार्गेन करणे म्हणजे काय असतं की समजा आपण एखाद्या दुकानात गेलो खरेदी करण्यासाठी. करण्यासाठी गेल्यानंतर समजा आपल्याला एखादी वस्तू सांगितली की ही वस्तू 50 रुपयाला आहे, तर आपण लगेच 50 रुपये देऊन ती वस्तू घेतो का? नाही. आपण काय करतो? बार्गेनिंग सुरू करतो. बार्गेनिंग सुरू करतो म्हणजे आपण काय करतो? म्हणतो बघा 40ला द्या, बघा 35ला द्या, बघा 42ला द्या. एक काम करा 2 घेतो, मग द्या 35नी द्या, 2 घेतो. म्हणजे असं आपण बार्गेनिंग करतो. त्यांना आमिष दाखवतो आपण आणि त्या बदल्यात आपण बार्गेनिंग सुरू करतो. तर याला म्हणतात बार्गेनिंग. पण या ठिकाणी त्याला बार्गेनिंगला म्हणायचं कॉम्प्रोमाइज. या ठिकाणी बार्गेनिंग म्हणजे काय? कॉम्प्रोमाइज. In fact, the story goes that the Chinese Emperor Huizong was so taken up with tea that he set up research into a best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. आता म्हणतात की काय असतं ना, काही लोक अशी थोडीशी भीमजिक असतात, काहीही करतात लोक. म्हणतात की ते हुइत्सोंग नावाचा जो राजा होता तो चहानी एवढा प्रभावित झाला, त्या चहापत्तीचा त्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावरती एवढा परिणाम झाला की त्यांनी काय केलं? चहा पिण्याच्या, चहा बनवण्याच्या स्पर्धा भरवायला सुरुवात केली. टुर्नामेंट शब्द वापरला बघा तिथं. टुर्नामेंट्स म्हणजे स्पर्धा. तर त्यांनी काय केलं? टी विस्किंग अँड टी मेकिंग मेथड्स. विस्किंग मेथड्स अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट्स इन द कोर्ट. कोर्ट म्हणजे राजाचा जो दरबार असतो त्याला आपण काय म्हणतो? कोर्ट म्हणतो. राजाच्या दरबाराला कोर्ट म्हणलं जातं. सो टी माइंडेड वॉज ही
that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. आता म्हणतात की सो टी माइंडेड म्हणजे एवढा त्याच्या डोक्यावरती त्या चहाचा परिणाम झालेला होता किंवा चहापत्तीचा परिणाम झालेला होता की त्याला कळलं सुद्धा नाही की फेल टू नोटिस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युली टेकन ओव्हर टू टेक ओव्हर म्हणजे थोडक्यात ताबा घेणे किंवा प्रभुत्व घेणे किंवा एखाद्या गोष्टीवरती कब्जा करणे. टू टेक ओव्हर आणि इथं वापरले काय टेकन ओव्हर म्हणले. इथं काय शब्द वापरलाय टेकन ओव्हर. एम्पायर, एम्पायरचा अर्थ होतो साम्राज्य. एम्पायरचा अर्थ काय होतो साम्राज्य. म्हणजे की त्याला हे कळलं सुद्धा नाही की त्याच्यावरती कधी लोकांनी हल्ला केला, कधी त्याला हरवलं, कधी त्याचं राज्य बळकावलं, त्याला काहीच कळलं नाही. तो फक्त त्या चहा बनवणे, चहा पिणे आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्येच तो काय होता व्यस्त होता आणि त्याच्यातच तो गेला. पुढे Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe and England. म्हणतात की हळूहळू चहाचा प्रसार काय होत गेला वाढत गेला. म्हणजे हा चहाचा जो प्रसार होता हॅबिट म्हणजे सवय ऑफ ड्रिंकिंग टी स्प्रेड म्हणजे पसरणे. स्प्रेड SPREAD स्प्रेड म्हणजे पसरणे. स्प्रेड टू जपान, युरोप अँड इंग्लंड म्हणजे जपानमध्ये गेला, युरोपमध्ये गेला, इंग्लंडमध्ये गेला. वेअर इट बिकेम अ फॅशनेबल जिथं ते काय झालं एक फॅशन झाली. म्हणजे चहा पिणं ही त्या ठिकाणी गरज नसून फॅशन झाली. फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमोंग द पीपल आणि लोकांमध्ये ती चहा पिणं हे एक पॉप्युलर झालं, प्रसिद्ध झालं आणि त्या पद्धतीने लोक त्या ठिकाणी चहाचा वापर करायला लागले. चायनातून पुढं गेलं त्यांचं म्हणणं आहे जपानमध्ये, तिथून नंतर युरोपमध्ये आणि नंतर इंग्लंडमध्ये. इथं एक शब्द आहे बघा फॅशनेबल. फॅशनेबल म्हणजे थोडक्यात दिखावा किंवा फॅशन. तर फ्रेंड्स आत्तापर्यंत आपण पाहिलं की कशा पद्धतीने ते चायना, मग चायनानंतर युरोप, इंग्लंड, जपान या सगळीकडं चहापत्ती जो किंवा चहाचा जो काही इफेक्ट होता हा सगळीकडे कसा पसरला हे आत्तापर्यंतच्या लेसनमध्ये आता आपण पाहिलं. आता यापुढे आपल्याला जो बघायचं आहे त्याच्यामध्ये हाऊ डिड द मॅजिकल ब्रेवरेज गेट इट्स नेम. आता त्याला चहाच का म्हणायचं किंवा त्याला चहापत्तीच का म्हणायचं, टी का म्हणायचं, त्याला नाव का पडलं हे आता आपल्याला या भागामध्ये आता आपल्याला बघायचं आहे. हाऊ डिड दिस मॅजिकल. आता मॅजिकल म्हणले बघा डायरेक्टली याला. मॅजिकल म्हणले हे जे काय जादुई ह्या जो काय पेय आहे ह्याला ह्याचं नाव कशा पद्धतीने मिळालं. द चायनीज कॅरेक्टर ट्यू वॉज फर्स्ट यूज द अर्ली इन्स्क्रिप्शन टू डिस्क्राईब टी. म्हणतात की हा जो ट्यू नावाचा जो माणूस होता यांनी सगळ्यात प्रथम चहाचं नाव देणं किंवा या सगळ्या संकल्पना त्याला सुचल्या. बट लेटर अ न्यू कॅरेक्टर चा वॉज डेव्हलप टू रेफर स्पेशालिटी ऑफ टी. म्हणजे की नंतर स्पेसिफिकली टी म्हणतात की त्याच्यानंतर चहा. आता आपल्याकडं तर अजूनही चहाच म्हणतात. आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या आपल्या मराठी भाषेमध्ये तर आपण त्याला चहाच म्हणतो. The word cha is now sometime used in English to refer to China tea. चायनात जो चहा असतो त्याला संबोधण्यासाठी आजही चहा शब्द वापरला जातो. अँड ॲज वी ऑल नो इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय. आणि जो हिंदी शब्द आहे चाय त्याला हा शब्द अतिशय जवळ आहे किंवा त्याला मिळतं जुळतं असं हे नाव आहे. which is used all over India to refer to tea.
जो संपूर्ण भारतामध्ये टीला संबोधण्यासाठी किंवा चहाला संबोधण्यासाठी वापरलं जातं. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया? चहापत्ती भारतात पहिल्यांदा कधी आली? Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times. भारतामध्ये अतिशय प्राचीन काळामध्ये चहाचं अस्तित्व आलं होतं किंवा चहाचा शोध आपल्याकडे लागलेला होता. सिन्स एन्शियंट, एन्शियंट या शब्दाचा अर्थ होतो फार जुन्या काळामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये. बट टी वॉज नॉट ड्रंक, परंतु चहा हा पिला जात नव्हता. म्हणजे चहा हे औषध होतं, चहा हे पेय नव्हतं, आवडीचं पेय नव्हतं. म्हणजे समजा मी तुमच्या घरी आलो तर तुम्ही आवडीने मला विचारावं सर चहा घेणार का, असं नव्हतं. चहा हे काय होतं तर त्यावेळेला फक्त एक औषध होतं. म्हणजे जर कुणी आजारी पडले किंवा काही इश्यू असेल तर चहा ऑफर केला जात होता. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर, प्लेजर म्हणजे आनंद, प्लेजर म्हणजे आनंद. Until the British began to establish plantations in the 19th century. 19th centuryमध्ये ब्रिटिश लोकांनी आपल्याकडे त्याचं प्लांटेशन सुरू केलं आणि त्याच्यानंतर मात्र हे ॲज अ प्लेजर, प्लेजर म्हणजे आनंद, म्हणजे मनोरंजनासाठी, आनंदासाठी किंवा टाइमपास म्हणून हे चहा घेतलं जाऊ लागलं. त्याच्या आधी फक्त ते औषध म्हणूनच घेतलं जात होतं. एस्टॅब्लिश एक शब्द आहे बघा इथं, एस्टॅब्लिश. एस्टॅब्लिशचा अर्थ होतो स्थापना करणे किंवा एखादी गोष्ट सुरू करणे, एखादी गोष्ट सुरू करणे त्याला आपण म्हणतो एस्टॅब्लिश. एस्टॅब्लिश हे वर्ब आहे, त्याचं नाव नाही एस्टॅब्लिशमेंट. त्याचं नाव काय आहे? एस्टॅब्लिशमेंट. म्हणजे एखादं जे दुकान असतं किंवा एखादी मोठी संस्था असते त्या संस्थेला सुद्धा एस्टॅब्लिशमेंट म्हटलं जातं. एस्टॅब्लिश प्लांटेशन्स इन द 19th century. In the 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam. म्हणतात की इन द 1770s. आता ही संकल्पना एक समजून घ्या. सेव्हन्टीन सेवन्टीज म्हणलंय, इथं असं एस लावलाय. याचा अर्थ काय होतो तर 1770 पासून 1779 पर्यंतचा कालावधी. म्हणजे हा जो काय 10 वर्षांचा 10 years एक डिकेड असतं त्याला 70s म्हणतो आपण. मग 1770s म्हणून ते टीज म्हणण्यासाठी हा एस लावला आहे. म्हणजे 1770 to 1779 हा जो काय 10 वर्षाचा कालावधी आहे, या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स म्हणले त्याला. अटेम्प्ट्स म्हणजे प्रयत्न, अटेम्प्ट्स म्हणजे काय होतं प्रयत्न. अटेम्प्टचा अर्थ होतो प्रयत्न करणे. अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स टू ग्रो टी इन भूतान अँड आसाम. त्यांनी भूतानमध्ये आसाममध्ये चहापत्ती उगवण्याचा प्रयत्न केला, पण सगळे त्यांचे प्रयत्न काय झाले अपयशी ठरले, अनसक्सेसफुल झाले. विथ सीड्स फ्रॉम चायना. म्हणजे त्यांनी पण कुठले आणले होते? चायनावरनं सगळे सीड्स आणले होते आणि चायनावरनं सगळे सीड्स आणून त्यांनी प्रयत्न केले, पण सगळे प्रयत्न त्यांचे काय झाले अपयशी झाले. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in upper Brahmaputra valley. म्हणतात की हे प्रयत्न अपयशी ठरले, हे सगळे अनसक्सेसफुल झाले, हे ठीक आहे. परंतु म्हणतात की 1823मध्ये म्हणतात की बोटॅनिस्ट म्हणजे जो वनस्पती शास्त्रज्ञ जो असतो त्याला बोटॅनिस्ट म्हणतात. बोटॅनिस्ट असं त्याचा उच्चार आहे. बोटॅनिस्ट म्हणजेच वनस्पती शास्त्रज्ञ. रॉबर्ट ब्रूस त्यांचं नाव काय होतं? रॉबर्ट ब्रूस. त्यांनी काय केलं तर हे डिस्कवर केलं, म्हणजे थोडक्यात त्यांनी हा शोध लावला किंवा त्यांना हे लक्षात आलं
टी प्लांट्स ग्रोईंग वाईल्ड इन द अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली, म्हणजे जे ब्रह्मपुत्रा व्हॅली आहे, जे वरचा भाग आहे त्या ठिकाणी अशी जंगली झाडं उगवतात, तशी चहापत्तीची झाडं भरपूर उगवलेली होती. इन मे 1838, मे 1838 मध्ये द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. म्हणतात की 1838 मध्ये पहिल्यांदा भारतातून इंग्लंडला चहापत्ती विकली गेली होती. म्हणजे नाही का, असं प्लेजरसाठी त्यांनी प्यायण्यासाठी आपल्या भारतातनं विकत गेली होती, म्हणजे तिथून एक्सपोर्ट केली गेली होती. सिन्स देन इंडिया हॅज गॉन ऑन टू बिकम वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर्स ऑफ टी इन द वर्ल्ड. आणि तेव्हापासून आजपर्यंत भारत हा चहापत्तीच्या उत्पादनामध्ये एक अग्रेसर ठिकाणी आहे, किंवा एक प्रमुख ठिकाण त्याचं, किंवा एक महत्त्वाचं ठिकाण भारताचं चहापत्तीच्या उत्पादनामध्ये नेहमीच पाहायला मिळालेलं आहे. टी लवर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. आता चहा पिणारी जी लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की चहाचा वापर केल्यामुळं कॅन्सरचा धोका कमी होतो. म्हणजे चहामध्ये अशी काही पॉवर आहे, किंवा त्याच्यामध्ये असे काही घटक आहेत, असे काही इन्ग्रेडियंट्स आहेत की ज्याच्यामुळे एखाद्या माणसाला कॅन्सरसुद्धा होणार नाही. म्हणजे एखाद्या माणसाचा कॅन्सरपासून सुद्धा चहापत्तीमुळे बचाव केला जाऊ शकतो. कंट्रोल ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर ज्याला आपण रक्तदाब म्हणतो मराठीमध्ये, ब्लड प्रेशरला आपण काय म्हणतो, रक्तदाब. रक्तदाब जो असतो, ब्लड प्रेशर, हा सुद्धा कंट्रोलमध्ये चहामुळे ठेवता येतो. फाईट व्हायरसेस इन आवर बॉडी अँड ॲक्च्युली हेल्प अस लिव्ह लॉंगर. आता या ठिकाणी एक व्हायरस शब्द वापरला आहे. आता व्हायरस हा शब्द खूप सध्या तरी प्रसिद्ध आहे, व्हायरस. आता हा व्हायरस म्हणजे कम्प्युटरचा व्हायरस नव्हे हो, किंवा जो आता रोगराई चालू आहे तो व्हायरस नव्हे. हा व्हायरस म्हणजे काय, तर थोडक्यात जो आपल्याला थकवा जाणवतो, आपल्याला झोप आल्यासारखं वाटतं, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, हे सगळे जे काही व्हायरस आहेत, त्या सगळ्या गोष्टी यापासून वाचतात. अँड ॲक्च्युली हेल्प अस लिव्ह लॉंगर. आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्त काळ जगण्याची उमेद, किंवा जास्त काळ जगण्यासाठी आपल्याला त्याच्यामुळे मदत होते, किंवा माणूस जास्त काळ त्याच्यामुळे जगू शकतो. आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल कॉल्ड फ्री रेडिकल्स. दे कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर हेल्थ. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट्स called flavonoids. Scientists believe these help to protect our system against free radicals. म्हणतात की चहा जे आहे हे आपल्या शरीरातनं जे काही रेडिकल्स निघतात, हे जे काही रेडिकल्स असतात, म्हणजे जे काही व्हायरस आहेत, किंवा हे जे काही या सगळ्या द्रव वगैरे असतात ना, ह्या सगळ्यासुद्धा कंट्रोल करायला मदत करतात. डॅमेज म्हणजे नष्ट करणे. आवर बॉडी अँड आवर हेल्थ. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट्स called flavonoids. Scientists believe these help to protect our system against free radicals. For many people, tea is a popular drink to have with friends. मित्रांबरोबर चहा घेणे हा एक वेगळाच आनंद असतो. म्हणजे चहा हा मित्रांबरोबर घेतला जाण्यासाठी एक पेय आहे. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. म्हणतात की बऱ्याचशा ठिकाणी टी ड्रिंकिंग इज अ सोशल ओकेजन. सोशल ओकेजन म्हणजे असं सामाजिक घटना आहे ती. म्हणजे समाजामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम, अशा प्रकारच्या घटना, अशा प्रकारच्या गोष्टी अरेंज केल्या जातात. जपान, चायना, रशिया, कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन्स. म्हणतात की या देशांमध्ये, कुठं, जपानमध्ये, चायनामध्ये, रशियामध्ये, कोरियामध्ये हॅव स्पेशल टी सेरेमनीज. सेरेमनी म्हणजे कार्यक्रम, समारंभ. अँड ट्रेडिशन्स. ट्रेडिशन म्हणजे परंपरा. ट्रेडिशनचा अर्थ काय होतो, परंपरा. These ceremonies give people time to relax and enjoy the taste and the smell of the tea.
म्हणतात की या ज्या सेरेमनीज असतात या काय करतात तर लोकांना भेटण्याची संधी देतात, लोकांना एकत्रित येण्याची संधी देतात, त्यांना एन्जॉय करण्याची संधी देतात, चहाचा चव घेण्याची, चहाची स्मेल घेण्याची संधी मिळते. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू टी क्लब वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी. म्हणतात की तिथं जर जपानसारख्या देशामध्ये चहा पिण्याचे क्लब आहेत वेगळे, म्हणजे ज्या ठिकाणी लोक फक्त चहा पिण्यासाठी येतात. म्हणजे तिकडं येण्याचा उद्देश फक्त चहा पिणे एवढाच असतो. Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasion that are closely associated with their religion. म्हणतात की ऑर्डिनरी पीपल म्हणजे सामान्य लोक तुमच्या आमच्यासारखी also feel that tea ceremonies are spiritual म्हणजे आध्यात्मिक, म्हणजे आता त्याला आध्यात्मिकते सुद्धा जोड दिली जाते. occasions that are closely associate असणे म्हणजे संलग्न असले, संबंधित असणे किंवा आपल्याशी जोडलेली असणे. विथ देअर रिलिजन्स, कशाशी? त्यांच्या धर्माशी जोडलं गेलेलं असं म्हणतात. टी दे से इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज. म्हणतात की त्यांचं म्हणणं आहे की चहा काय, दे से इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक, हे सगळे शब्द आपण आधी पाहिलेले आहेत. फुल ऑफ गुड क्वालिटी, ज्याच्यामध्ये भरपूर चांगले चांगले गुण आहेत. इट रिड्युसेस लोनलीनेस, एकांतपणा घालवतो. म्हणजे थोडक्यात मी एकटा बसलो आहे तर टाईमपास म्हणून चहा पिला म्हणजे मला थोडंसं वेगळं वाटतं, म्हणजे कुणीतरी बरोबर असल्यासारखं वाटतं. काम्स युअर हर्ट, तुमचं जे हार्ट आहे ते पण शांत करतं. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. कम्फर्ट म्हणजे आराम, समाधान, सुख. मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन्स इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज अँड ॲनिव्हर्सरीज. म्हणजे लोक वाढदिवसाला किंवा लग्नाच्या वाढदिवसाला म्हणजे असं स्पेशल टी सेरेमनीज अरेंज करतात. म्हणजे सगळ्यांनी यायचं, लग्न अटेंड करायचं, हे लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा किंवा बड्डे साजरा करायचा, केक करायचा, चहा पिऊन निघून जायचं, बाकी काही नाही, फक्त चहा. In most areas of China, the tea is made in small clay teapots. Clay म्हणजे माती. क्लेचा अर्थ होतो माती. अर्थात माती म्हणजे ती वेगळी माती असते ना ज्याच्यातनं हे सगळं म्हणजे असे भांडी वगैरे बनवून जातात ते. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. आता टी सेरेमनीजमध्ये कप अर्धे भरले जातात, पूर्ण नाही भरले जात. एवढा मोठा कप अर्धाच भरून द्यायचा. द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. म्हणतात की अर्धा कप चहानी भरायचा आणि उरलेला जो कप आहे तो तुमची फ्रेंडशिप, तुमचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी त्यांनी भरायचा. In Russia, tea is made and served in samovars, a special Russian tea kettle made of metal. खाली चित्र दिले बघा, थोडक्यात केटली. आपण त्याला केटली म्हणून, त्यांनी जरा सॅमोवेअर वगैरे जरा अवजड शब्द वापरला आहे, पण आपण त्याला केटल म्हणू शकतो. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हेरायटीज ऑफ टी सच ॲज लोटस टी, जास्मिन टी. आता ती लोक वेगळ्या प्रकारचा चहा बनवतात, त्याला ते लोटस टी, जास्मिन टी असं तसं वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स थोडक्यात. इन जपान टी इज मेड युझिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड मचा. म्हणतात की तिकडं मचा म्हणून एक वेगळ्या प्रकारचं चहापत्ती वापरली जाते किंवा एक वेगळ्या प्रकारचं फ्लेवर वापरलं जातं. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युझिंग अ बांबू विस्क अँड सेव्हरल इन स्मॉल बाउल्स. बाउल म्हणजे वाटी, बाउल.
BOWL बाउल म्हणजे वाटी. अँड हाऊ अबाउट इंडिया, आणि भारतामध्ये चहाची काय परिस्थिती आहे? अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट और विजिटर ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी. हॉस्पिटॅलिटी म्हणजे पाहुणचार. हॉस्पिटॅलिटी या शब्दाचा अर्थ होतो पाहुणचार. म्हणजे आपल्या घरामध्ये आलेल्या किंवा आपल्या ऑफिसमध्ये आलेल्या माणसाला पाहुणचार म्हणून चहा दिला जातो. इवन इन द हम्बलेस्ट ऑफ होम्स, म्हणजे जो गरीबातला गरीब माणूस असतो त्याच्या घरात सुद्धा चहा मिळतो. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. भारतामध्ये चहामध्ये साखर आणि भरपूर दूध टाकून घेण्याची प्रथा आहे. बाहेरच्या देशामध्ये दुधाचं प्रमाण कमी वापरतात. इन द रेनी सीझन, पावसाळ्यामध्ये, इट इज ब्रीवड विथ जिंजर टू गिव्ह द इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. म्हणतात की जिंजर, आलं वगैरे टाकून आपण घेतो. अदर ॲड स्पेसेस लाईक कार्डमॉन, क्लोव्ज अँड मेस टू ॲड इट्स टेस्ट अँड फ्लेवर. बाकीचे पण बरेचसे प्रकार वापरले जातात. जसं मी काल सांगितलं की बाजारामध्ये रेडीमेड मसालासुद्धा मिळतो. बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे मसाले वगैरे सुद्धा टाकतात त्याच्यामध्ये, म्हणजे फ्लेवर्स वगैरे येण्यासाठी. इवन चॉकलेट फ्लेवर वगैरे सुद्धा बनवलं जातं. टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स इस्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हनिंग्स. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी एकदम स्पायसी म्हणजे मसालेदार किंवा एकदम तिखट अशा प्रकारचं नाश्ता झाल्यानंतर चहा मस्ट आहे, कंपल्सरी आहे. सम कॉन्झ्युमर्स रिलीश डेलिकेसी फ्लेवर्ड जास्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी अँड इवन आईस टी. म्हणतात की बरेच लोक आईस टी, ग्रीन टी हे ते सगळ्या बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचा चहा घेतलात. म्हणतात की त्यांना तो चहा प्यायला आवडतं. व्हॉट अबाउट यू म्हणतायत, तुमचं काय, तुम्हाला काय आवडतं, असं या ठिकाणी लेखक विचारत आहेत. ठीक आहे. तर हा होता आपला धडा द स्टोरी ऑफ टी. थँक्यू फ्रेंड्स.